आपल्या देशामध्ये नोकऱ्या कमी आहेत पण काम कमी नाही आहे. काम आणि नोकऱ्या यांच्यातला जो फरक आहे तो आपल्या लक्षात घेतला पाहिजे. ते जे काम ज्यांना काम करायची इच्छा आहे किंवा ज्या उद्योजकांना त्यांचा उद्योग मोठा करण्याची इच्छा आहे त्या लोकांना आपण जर का मदत केली ॲज अ फाउंडेशन तर ते त्यांचा उद्योग जास्ती चांगल्या पद्धतीने मोठा करू शकतील आणि ते मोठे झाले तर ते नवीन लोक एम्प्लॉय करतील. नवीन लोक एम्प्लॉय झाले तर तेवढीच आपल्या अनएम्प्लॉयमेंट जी आपले बॉटम ऑफ द पिरामिड अनएम्प्लॉयमेंट आहे ती कमी कमी होत जाईल. हा आपला उद्देश आहे. सो बेसिकली हेल्प बिझनेसेस स्केल. नमस्कार, उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कौटिकवार. एखाद्या उद्योजकाची सक्सेस स्टोरी जेव्हा आपण बघतो ना तेव्हा फक्त आपण त्याचं यश बघतो, पण त्या यशाच्या मागे खूप साऱ्या गोष्टी असतात. अनेक व्यक्ती, संघटना, खूप एक इकोसिस्टीम काम करत असतं आणि ही इकोसिस्टीम तयार करण्याचं काम गेली 13 वर्ष देआसरा फाउंडेशन करते. हे काय आहे इकोसिस्टीम? उद्योजकाला जेव्हा मोठी झेप घ्यायची असती तेव्हा नेमकं काय करावं लागतं, काय बळ त्याला द्यावं लागतं आणि देआसरा हे कसं देतं, त्याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आज उद्योजक कट्ट्यावर गप्पा मारण्यासाठी आहेत आशिष पंडित. देआसराचे CEO आहेत आशिष पंडित. मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करण्याचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे. अमेरिकेत त्यांनी काम केलंय, अनेक युरोपियन कंपन्यांसोबत त्यांनी काम केलंय आणि आता देआसराला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी ते वेगवेगळे उपक्रम राबवतात. देआसरामधून नवीन नवीन उद्योजक तयार करण्यासाठी काय मिशन आहे, कुठले काम केलं जातं, इकोसिस्टीम कशी तयार केली जाते, ते सगळं आज ते आपल्याला सांगणार आहेत. आशिष, उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. नमस्कार. 1.5 वर्षापूर्वी आपण बोललो होतो याच उद्योजक कट्ट्यावर. तेव्हा आपण 3 लाख प्लॅटफॉर्म युजर्स आपले होते. आजच्या घडीला म्हणजे काही सकाळपर्यंत आपले 8,31,000च्या वर प्लॅटफॉर्म युजर्स गेले. म्हणजे एवढे लोक देआसरासोबत कनेक्ट झाले. नेमकं काय सूत्र आहे या सगळ्या सक्सेस स्टोरी काय आहे? देआसरा आपण जसं आधी 1.5 वर्षापूर्वी बोललो होतो, देआसरा हे जे मिशन आहे ते उद्योजकांना इकोसिस्टम प्रोव्हाइड करायची सो दॅट दे कॅन ग्रो. हा आपला प्रायमरी फोकस एरिया आहे की जो ज्यांनी ऑलरेडी उद्योजकता या क्षेत्रात झेप घेतलेली आहे, ज्यांनी ऑलरेडी चालू केलं आहे काहीतरी काम, स्वतःचा छोटा उद्योग चालू केलेला आहे, ज्याला आपण नॅनो म्हणतो. साधारणतः 1 कोटीहून खालती त्यांचा टर्नओव्हर अशा लोकांच्या करता स्पेसिफिकली आपला प्लॅटफॉर्म काम करतो. या लोकांनी ऑलरेडी एक झेप घेतलेली आहे या क्षेत्रामध्ये. यांच्याकडे स्किल आहे, यांच्याकडे इनिशिएटिव्ह आहे, म्हणूनच त्यांनी ते या क्षेत्रात आलेले. त्यांना जर का आपण एक इकोसिस्टीम प्रोव्हाइड केली, म्हणजे त्यांना वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये आपण मार्गदर्शन केलं आणि त्यांना ॲक्सेस मिळवून दिला, तर ते त्यांचे त्यांचे जे बिझनेसेस आहेत ते लवकर वाढतील. ते वाढल्यानंतर ते लोक काही नवीन लोकांना नोकऱ्या देऊ शकतील. सेमी स्किल्ड, अनस्किल्ड लोकांनाही नोकऱ्या मिळू शकतील. आणि या उद्देशाने आपला प्लॅटफॉर्म हा ज्या लोकांनी उद्योग चालू केला त्यांना त्यांचा ग्रो करण्याकरता मदत करतो. आणि एंड गेम असा आहे की आपल्या मिशनचा की आपल्या इथे शेवटी नंबर ऑफ जॉब्स हे सफिशियंट कधीच होणार नाही आहे देशामध्ये. आपल्या प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंट असो, सेमी गव्हर्नमेंट असो, शक्यच नाहीये. पण मग त्या केसमध्ये जर का जॉब्स एवढे राहणारच नाही आहे तर मग काम कमी होणार आहे का? तर काम कमी होणार नाहीये. जसं तुम्ही डॉक्टर आनंद देशपांडेंना ऐकलं असेल, त्यांच्या पॉडकास्टमध्ये ते नेहमी एक गोष्टीचा उल्लेख करतात राईटली, की आपल्या देशामध्ये नोकऱ्या कमी आहेत पण काम कमी नाही आहे. काम आणि नोकऱ्या यांच्यातला जो फरक आहे तो आपल्या लक्षात घेतला पाहिजे की काम खूप आहे पण नोकऱ्या नाही आहेत, तर नोकऱ्या कमी आहेत. तर आपण ते जे काम ज्यांना काम करायची इच्छा आहे किंवा ज्या उद्योजकांना त्यांचा उद्योग मोठा करण्याची इच्छा आहे त्या लोकांना आपण जर का मदत केली ॲज अ फाउंडेशन तर ते त्यांचा उद्योग जास्ती चांगल्या पद्धतीने मोठा करू शकतील आणि ते मोठे झाले तर ते नवीन लोक एम्प्लॉय करतील. नवीन लोक एम्प्लॉय झाले तर तेवढीच आपल्या अनएम्प्लॉयमेंट जी आपले बॉटम ऑफ द पिरामिड अनएम्प्लॉयमेंट आहे ती कमी कमी होत जाईल. हा आपला उद्देश आहे. सो बेसिकली हेल्प बिझनेसेस स्केल हा आपला मोटो आहे आणि तो आपण त्याकरता आपण मागच्या 13 वर्षापासून काम करतोय. तुम्ही म्हटलं जसं की आपण 1.5-2 वर्षापूर्वी जेव्हा भेटलो तेव्हा साधारण 3 लाख लोक हे देआसराशी कनेक्ट झाले होते.
मागच्या 1.5-2 वर्षामध्ये आपण प्रचंड वेगाने आपला प्लॅटफॉर्म ग्रो करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं रिझल्ट दिसतंय. साधारणतः 8-8.25 लाखाहून जास्ती लोक आपल्याशी ऑलरेडी कनेक्टेड आहे. आणि इथे आपण थांबणार नाही, कारण की आपल्याला यावर्षी मला तरी कॉन्फिडन्स आहे की आपण यावर्षी डेफिनेटली साधारणतः 12 लाखाहून जास्ती क्रॉस करू शकतो. आणि इव्हेंच्युअली आपल्याला 1 कोटी आणि बियॉन्ड उद्योजकांना मदत करायची इच्छा आहे. तर त्यामुळे हा जो आपला ग्रोथ पॅटर्न आहे हा अतिशय हॉकी स्टिक सारखा होतोय, पण याच्यामुळे जास्तीत जास्त उद्योजकांना त्याचा फायदा होतोय, याच्यात जास्ती आपल्याला आनंद आहे. अगदीच, म्हणजे ग्रो करणं त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असते ती म्हणजे इकोसिस्टीम. सारखा आपण इकोसिस्टीमवर फोकस करतोय, इकोसिस्टीम बद्दल बोलतोय आणि ती तयार करण्याचा प्रयत्न करतोय. हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे नेमकं आपण म्हणतो ना टीमवर्क आहे हे. आपल्या देआसराच्या रिसर्चमध्ये पण हे कळालं की लोकांना खूप मदत लागत असते. नेमकं त्या दृष्टीने हे इकोसिस्टीम किती महत्त्वाची आहे आणि देआसरा त्याच्यासाठी काय करतं? बघ, आपण नेहमी सांगतो की उद्योजकांनी स्वतः किंवा नवीन उद्योजक सुरू करतोय तो किंवा एक्झिस्टिंग उद्योजक हा स्वतःचं त्याचं स्किल घेऊन येतो. त्याला एक स्पेसिफिक प्रॉडक्ट तयार करता येतं, त्याला एक स्पेसिफिक सर्व्हिस डिलिव्हर करता येते, ते तो घेऊन मार्केटमध्ये येतो. पण नुसतं स्किलनी उद्योग सुरू करता येत नाही किंवा वाढवता येत नाही. त्या स्किलच्या बरोबर त्याला एक त्याच्या सराउंडिंग एक पूर्ण इकोसिस्टीम लागतं. ते सर्व जर का आपण त्याला मदत करू शकतो, ते जर का त्याला मदत ती मिळाली वेळेवरती, तर त्याचा बिझनेस ग्रो होण्याकरता मदत होते. हे बघा, उद्योजकाचा बिझनेस हा त्याच्या मेहनतीनेच मोठा होतो. इकोसिस्टीम त्याला त्याची पूरक सपोर्टिंग सिस्टीम तयार होते आणि त्याला त्याच्या बिझनेसवर फोकस करण्याकरता जास्ती वेळ मिळतो रादर दॅन इकडच्या तिकडच्या गोष्टी. मग आपण हे म्हणतो की ही सपोर्ट सिस्टीम किंवा ही इकोसिस्टीम म्हणजे काय, तर आपण त्याच्यात साधारण 5 एरियाजमध्ये डिफाईन केलेलं आहे आपण त्याला, की त्याला ऍक्सेस मिळाला पाहिजे कुठल्याही गोष्टीचा. मग ऍक्सेस म्हणजे काय, तर त्याला मार्केटचा ऍक्सेस मिळाला पाहिजे, त्याला क्रेडिटचा किंवा फायनान्सचा ऍक्सेस मिळाला पाहिजे, त्याला टेक्नॉलॉजीचा ऍक्सेस मिळाला पाहिजे, त्याला लोक म्हणजे पीपल टॅलेंटचा ऍक्सेस मिळाला पाहिजे आणि त्याला कंप्लायन्सचा ऍक्सेस मिळाला पाहिजे. हे आपण साधारणतः या 5 एरियाजमध्ये आपण आपण जे ऍक्सेस डिफाईन केलाय ते ह्या 5 एरियाजमध्ये विभागलेले आहेत. हे जे 5 एरियाज आहेत याच्यात या प्रत्येक एरियामध्ये आपण वेगवेगळे रिसोर्सेस तयार केलेले आहेत. या प्रत्येक एरियामध्ये आपल्याकडे चेकलिस्ट आहे, टूल्स आहे, टेम्पलेट्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत, मेंटर्स आहेत, जे या वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये आपल्याबरोबर जोडल्या गेलेले आहेत. हे लोक आपल्या उद्योजकांना मदत करू शकतात त्यांना त्या एरियातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता. उद्योजकाचं एक मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. तो काय असं एक पुस्तक घेऊन बसत नाही की स्टेप 1 झाली, आता मी स्टेप 2 करणार, स्टेप 2 मध्ये हे करेन, स्टेप 3 करेन. असा उद्योजक कधीच करत नाही, असं उद्योजक घडतही नाही. ते असं बुकिश पद्धतीने होत नाही. उद्योजक हा जेव्हा त्याचा बिझनेस ग्रो करत असतो किंवा सेटअप करत असतो, इव्हन फॉर दॅट मॅटर, त्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टींची गरज पडते. त्याला पॉइंट सोल्युशन्स लागतात बरेचदा, की मी आता इथे अडकलेलो आहे, आता मी काय करू. तर तिथे आम्ही त्यांना मदत करतो. तिथे आपण देआसरा फाउंडेशनच्या तर्फे त्याला मदत करायचा प्रयत्न होतो. फॉर एक्झाम्पल, एखादा छोटा उद्योजक आहे ज्याला फूड मध्ये उद्योग सुरू करायचा, तर त्याला काय लागतं, त्याला तो स्वतःची स्किल असतो फूड प्रॉडक्ट तयार करण्याची किंवा तर ते जी त्याची स्किल आहे त्याला हे बरेचदा माहिती नसतं की त्याचं प्रॉडक्ट जर का त्याला मार्केटमध्ये ठेवायचं असेल तर त्याच्याकरता त्याला लायसन्सिंग लागतं. त्याकरता कुठला तरी फूड लायसन्स असतो. तो लायसन्स कसा मिळवायचा, तर त्याकरता त्याला हे ज्ञान त्याला नॉर्मली मिळत नाही अनलेस तो त्या क्षेत्रात पहिलेपासून असेल. तर त्याला असं हे असतं की माझ्याकडे स्किल आहे, मी आता हे बनवू शकतो, जो की जरूर करू शकतो. पण त्याला जर का अशी इकोसिस्टीम ऍक्सेस असेल जी त्याला सांगू शकतील की तुला ॲज अ बिझनेस करायचा असेल तर तू फॉर एक्झाम्पल तुझा करंट अकाउंट पाहिजे, सो दॅट तुझे जे बिझनेस फंड्स आहेत ते तिथे येतील, आलेला पैसा, ते तुझा एक क्रेडिट हिस्ट्री तयार होईल. त्याच्यानंतर तुला लोन मिळण्याकरता ती क्रेडिट हिस्ट्री तुझ्या करंट अकाउंटमधनं दाखवता येईल. तुझा जर का फूड बिझनेस असेल तर तुला फूड कंप्लायन्सेस करता 1-2-3 गोष्टी लागतील. तुला जर का तुझा बिझनेस हा तुझ्या लोकल एरियाच्या पलीकडे न्यायचा असेल तर तुला इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप किंवा डिजिटल चॅनल्स किंवा इंटरनेट चॅनल्सच्या ई-कॉमर्सच्या माध्यमातून तुला या 2-3 गोष्टी केल्या तर तुला तिथे पण तुझा शॉप सेटअप करता येईल. ही जी सगळी माहिती असते ही त्या उद्योजकाकडे तेव्हाच असते असं नाही, पण जेव्हा त्याला या माहितीची गरज पडते, कुठलीही गोष्ट त्याला तो अडतो की मला आता इथे मला मदत हवी आहे, तिथे देआसरा फाउंडेशन त्याला मदत करू शकतं. आणि तो आपला उद्देश आहे की सो दॅट या 5ही एरियाजमध्ये मार्केट, ऍक्सेस टू मार्केट, कंप्लायन्स, क्रेडिट
टॅलेंट आणि टेक्नॉलॉजी या 5ही एरियाजमध्ये तो आपल्याकडनं कुठल्याही पॉइंटला येऊन पाहिजे ती मदत तेव्हा घेऊ शकतो आणि मग त्याचा पुढे जाऊ शकतो. त्यामुळे हे आपण त्याला सक्सेसफुली आता करायला लागलो आहोत रेग्युलरली. त्याच्यामुळे आपला ही जी ग्रोथ दिसते आपल्याला 3 लाखापासून 8 लाखापर्यंत आणि बियॉन्ड, ही आपण त्या उद्योजकाला जे पाहिजे आहे ते आपण त्याला देऊ शकतोय आणि त्याच्याकरता आपली ही ग्रोथ दिसते. आणि आपण या विषयामध्ये कंटिन्युअस नवीन कामं करतोय, नवीन एरियाज करतोय, डिफाईन करतोय, आपणही शिकतोय याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे त्या उद्योजकाला त्याचा फायदा होतोय आणि त्या एरियामध्ये त्याची ग्रोथ होते. खूपच महत्वाचं आहे. म्हणजे ज्या कुणाला नवीन आपला उद्योग नव्या उंचीवर न्यायचा आहे त्या लोकांनी जर दे आसराशी कनेक्ट झालात, आपल्या वेबसाईटवर गेलात, तिथे तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होऊ शकता, लॉग इन करू शकता. तर या सगळ्या गोष्टी ज्या आता आशिष यांनी सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळतील आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाला एक नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकता. हे सगळं करण्यासाठी दे आसराने खूप मोठा नेटवर्क तयार केलं आहे. नेटवर्किंग खूप महत्वाचं असतं. किती स्तरावर आपण काम करतो, किती संस्थांशी आपण जोडले गेलेले आहोत, आपण सरकारसोबत पण काम करतो, त्याविषयी तुम्ही सांगितलं पाहिजे. हे बघा, कुठलीही आता हे जे आपलं मिशन आहे उद्योजकांना स्केलने ग्रो करायचं, या मिशन करता एकटी कोणतीच ऑर्गनायझेशन करू शकत नाही. इव्हन गव्हर्नमेंट पण एकटं करू शकत नाही. फॉरगेट अबाउट इंडिव्हिज्युअल छोट्या ऑर्गनायझेशन. लोकांना मदत ही तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपण एक पूर्ण सर्व लोक एकत्र येऊन एका कॉज करता काम करू शकतो. तर सर्व लोकांमध्ये आपल्यासारख्या संस्था, ऑर्गनायझेशन्स आहेत आणि बाकीचे पार्टनर इकोसिस्टम आहे जे उद्योजकाला मदत करण्याकरता वेगवेगळ्या अँगलनी प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंट हे जर का धरलं तर गव्हर्नमेंट हा एक मोठा स्टेक होल्डर आहे. कारण गव्हर्नमेंटच्याकडे वेगवेगळ्या विषयांच्या स्कीम्स असतात, त्याच्याकडे आउटरीच असतो, त्यांच्याकडे वेगवेगळे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स असतात त्यांच्याकडे स्किल्स, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सारख्या मिनिस्ट्रीज आहेत, त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत जे या नॅनो एंटरप्रेन्योर्स बरोबर काम करतात किंवा स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज बरोबर सुद्धा काम करतात. तर गव्हर्नमेंट एक मोठा पार्टनर होतो आपल्या इकोसिस्टीम मधला. दुसऱ्या संस्था म्हणजे ज्यांच्याशी उद्योजक कनेक्टेड आहेत अशा संस्था सुद्धा आपल्या सिस्टीममध्ये आपल्या इकोसिस्टीम पार्टनर येतात. अशा ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांच्याशी मेंटर्स जोडल्या गेलेले असतात. ते मेंटर्स सुद्धा आणि एक्सपर्ट जोडल्या गेलेले असतात. त्या ऑर्गनायझेशन सुद्धा आपल्या इकोसिस्टीममध्ये जॉईन होतात. बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या उद्योजकांना लागतात त्या आपण त्यांना डायरेक्टली करून देण्याकरता ज्या सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणतो, ते सर्व्हिस प्रोव्हायडर्स त्यांना एका रास्त भावामध्ये त्या गोष्टी करून देऊ शकतात आणि रिलायबली करून देऊ शकतात. तर असे सर्व्हिस प्रोव्हायडर्स सुद्धा आहेत, एक्सपर्ट कंपन्या आहेत जे त्यांना मदत करू शकतात. या सर्व इकोसिस्टीमला जर का एकत्र आलो आणि एकत्र गेलो पुढे तरच आपण या उद्योजकता एरियामध्ये काम करू शकतो. त्याकरता दे आसराने मागच्या 10+ वर्षामध्ये अशी एक पूर्ण इकोसिस्टीम तयार केलेली आहे. आता याच्यामध्ये काही गोष्टी, काही प्रोग्राम्स असतात ते खूप इंटरेस्टिंग असतात, ते महत्वाचे असतात. तर तुम्ही विचारलं गव्हर्नमेंट बरोबर आपण काय करतो आहोत, तर स्पेसिफिकली महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर. तर आपण एक मागच्या वर्षी त्यांच्याबरोबर एक MOU साईन केला होता. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट, स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, MSINS यांच्याबरोबर आपण एक MOU साईन केला होता मागच्या वर्षी. त्या MOU मध्ये आपण महाराष्ट्राचे जे 36 जिल्हे आहेत या 36 जिल्ह्यांमधल्या नॅनो एंटरप्रेन्योर्सला, स्पेसिफिकली नॅनो एंटरप्रेन्योर्सला करता आपण त्यांना इकोसिस्टीम, आपण जे सगळं बोललो आधी की ऍक्सेस देण्याकरताची इकोसिस्टीम, नॉलेज देण्याकरताची इकोसिस्टीम, ही सगळी प्रोव्हाइड करण्याकरता आपण गव्हर्नमेंट बरोबर कोलॅबरेट करून मागच्या काही महिन्यांपासून आपण याच्यावर काम करतोय. साधारणतः आतापर्यंत आपण 20 जिल्हे कव्हर केलेले आहेत. 21हून जास्ती आपण प्रोग्राम्स त्यांच्याकरता कंडक्ट केले आहेत. साधारणतः 10,000हून जास्ती लोक आपल्याशी येऊन एंटरप्रेन्योर्स आपल्याशी येऊन जोडल्या गेलेत, ज्यांना आपण आपल्या एक्सपर्ट्सच्या तर्फे काही ना काही नॉलेज दिलेलं आहे. त्यांना आपण चेकलिस्ट आणि टूल्स दिलेले आहेत त्यांच्या ग्रोथ करता. तर तो एक इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र बरोबर सुरू आहे. आपली रीच त्याच्यामुळे वाढते. आपण वेगवेगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये पोहोचतोय. फक्त 1-2-3 मोठ्या शहरातनं आता पुढे 36 जिल्ह्यात पोहोचायचा आपला प्लॅन आहे. यावर्षी आपण साधारणतः एंड ऑफ द इयर म्हणजे एंड ऑफ द कॅलेंडर इयरच्या जवळपास आपण एक मोठा एक स्टेट वाईड प्रोग्राम घेणार आहोत. अगेन गव्हर्नमेंटच्या बरोबर
जिथे आपण गव्हर्नमेंटची पार्टनर होऊन एक मोठा प्रोग्राम, जिथे त्या 36 जिल्ह्यांमधले जे सक्सेस स्टोरीज आहेत, सगळे- जे आंतरप्रिनर्स आहे, ज्यांना जे लोकांनी वेगवेगळ्या एरियाजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांच्या उद्योग, त्यांच्या गावात त्यांचे उद्योग आहेत, त्या सगळ्या लोकांना आपण एका ठिकाणी एकत्र करणार आहोत. त्याच्याकरताचं प्लॅनिंग सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना त्यांचे प्रॉडक्ट शोकेस करायचा हे करू, त्यांना म्हणजे जागा देऊ, त्यांना तिथे मोठे मोठे लोक येऊन त्यांना मार्गदर्शन करतील, गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स येतील, मिनिस्ट्रीजच्या लोकही येतील. या सर्व लोकांना बोलवून आपण उद्योजकता ह्या जो आपला मागच्या वर्षभरापासूनचा गव्हर्नमेंट बरोबरचा इनिशिएटिव्ह आहे, त्याला आपण एक लॉजिकल कन्क्लुजनला न्यायचा प्रयत्न करणार आहोत. ते या वर्षाच्या साधारणतः माझ्या मते 1 ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात कधीतरी आपण हे करतोय, त्याचं प्लॅनिंग सुरू आहे. So that will be a culmination of all the effort that we have done with the government for the last 1 year. ऑफकोर्स तेव्हा हे काम बंद होणार नाही, त्यानंतर पुढचे कामं सुरू राहतील, पण हा एक मोठा जो प्रोग्राम होता आपला हा सुरू आहे. हा झाला एक गव्हर्नमेंटचा डिपार्टमेंट, पण आपण गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्यांच्याबरोबर आपण काम करत असतो. मग त्याच्यात अमृत सारखी संस्था असेल किंवा अजून वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत, गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्स आहेत, ज्यांच्याबरोबर आपण विविध प्रोग्राम्समध्ये पार्टिसिपेट करतो. ITIs करता बरोबर करतो. मेनली अमृत सारख्या ऑर्गनायझेशन्स किंवा आरती सारख्या ऑर्गनायझेशन्स आहेत, यांच्याकरता ज्यांच्याशी एंटरप्रेन्योर्स जोडलेले आहेत त्यांच्याबरोबर आपण पुढे जाऊन काम करायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यात आपल्याला मोठा ॲडव्हान्टेज असा असतो की गव्हर्नमेंट ही सगळ्यात मोठी संस्था आहे आपली, आणि त्याच्या थ्रू त्यांचा रीच हा सर्व जिल्ह्यात त्यांची मशिनरी पूर्ण ठिकाणी पसरलेली आहे. आणि देआसराचं एक्सपर्टीज इज एंटरप्रेन्योरशिप इकोसिस्टम आणि हेल्प. हे आपण ह्या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यातनं खूप इंटरेस्टिंग रिझल्ट येऊ शकतात. एकदा आणि फक्त महाराष्ट्रापुरतं आपल्याला मर्यादित राहायचं नाही, आपल्याला भारतातल्या 29 राज्यांमध्ये सुद्धा जायचं आहे आणि आपण विविध ठिकाणी हे प्रयत्नही करतो, कामही करतो आहोत. आता पुढे कुठेतरी आपल्या तुमच्या तुम्हाला हे पण माहिती आहे का, आपण आता हिंदीत सुद्धा प्रयत्न करणार आहोत, ते कधीतरी बोलू त्याविषयी आपण, पण ते पण आपण करतोय सो दॅट आपला जो रीच आहे तो वाढत जाईल आणि जेणेकरून आपल्याला लोकांपर्यंत, उद्योजकांपर्यंत पोहोचून त्यांना ऍक्च्युअली मदत करता येईल. तुम्ही मध्ये बोलताना उल्लेख केला की नॅनो एंटरप्रेन्योर्स, तर नॅनोची आपली व्याख्या काय, म्हणजे लोकांनी काय समजायचं की कुठले माझा हा बिझनेस आहे, मी देआसराशी कनेक्ट होऊ शकतो? बघा, साधारण आपली नॅनोची व्याख्या, नॅनो हा शब्द ना फॉर्मली कुठेच डिफाईन नाही. आपण एक छोटे उद्योजक, आपण त्याला जनरली छोटे उद्योजक म्हणतो, पण नॅनो एंटरप्रेन्योर्स याच्यावर आपण फोकस याच्याकरता करतो कारण की साधारणतः 1 कोटीहून ज्यांचा रेव्हेन्यू कमी आहे, साधारणतः 10 लाख ते 1 कोटी किंवा 5 लाख ते 1 कोटी याच्यामधला ज्याचा रेव्हेन्यू आहे त्याला आपण साधारणतः नॅनो एंटरप्रेन्योर असं म्हणतो. आपल्याला नॅनो हा शब्द डिफाईन का करावा लागतो, कारण की याच्यावरती मायक्रो आहे, मग स्मॉल आहे, मग मीडियम आहे. पण या प्रत्येक रिजन, प्रत्येक एरियामधले जे लोक आहेत त्या लोकांचे नीड्स आणि चॅलेंजेस हे वेगळे आहेत. नॅनोचे चॅलेंजेस हे मायक्रोपेक्षा वेगळे आहेत किंवा स्मॉल आणि मीडियमपेक्षा वेगळे आहेत आणि त्यांचे चॅलेंजेस नॅनोपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे आपला जो फोकस आपण डिफाईन केलेला आहे ॲज अ मिशन की आपण नॅनो एंटरप्रेन्योर्स करता काम करू. बॉटम ऑफ द पिरामिडचे जे 1 कोटीपर्यंतचे जे आपला जो कॉन्सेप्ट, जे उद्योजक आहेत किंवा ते जे उद्योग आहेत, ते उद्योग जर का वाढले तर त्या एरियामध्ये मॅक्सिमम जॉब क्रिएशन होऊ शकेल या उद्योजकांच्या थ्रू. साधी गोष्ट, एखाद्या उद्योजकाचा धंदा जर का 10, 12, 15 कोटी आहे, लाख आहे अॅन्युअल, त्याला जर का आपण छोटीशी मदत केली काही आणि त्याला काहीतरी मार्केट ऍक्सेस मिळवून दिला किंवा त्याला कुठल्या त्याच्या कंप्लायन्सेस आणि त्याच्या क्रेडिटमध्ये मदत केली कुठे मिळवून देण्यामध्ये, तर त्याचा बिझनेस जर का 10-15 लाखाचा एक 20-25-30 लाख झाला आणि नंतर एक 50 लाखापर्यंत पोहोचला, तर समजा तो आज एकटाच काम करत असेल किंवा अगदी एखादाच व्यक्ती त्याबरोबर मदत करत असेल, तर तो साधारण 10चा 50ला जाईपर्यंत तो 3-4 अजून लोकांना नोकऱ्या देईल. तोच आपला खरा उद्देश आहे. फायनली कसं आहे की जगात प्रत्येकाने एंटरप्रेन्योर व्हावंच हा असा अट्टहास देण्यात काही पॉईंट नसतो, पण जे ऑलरेडी त्या क्षेत्रात उडी मारली आहे त्यांना जर का आपण मदत केली आणि त्यांनी 4 लोकांना नोकरी दिली, जसं आनंद डॉक्टर देशपांडे नेहमी म्हणतात की जॉब क्रिएटर्स व्हा, तर तसा प्रमाणे जर त्यांनी जर का त्याचा बिझनेस वाढवायला आपल्याकडनं काही मदत झाली, त्याचा बिझनेसमुळे त्यांनी 5 नवीन लोकांना एम्प्लॉयमेंट दिली, तर आपल्याला आपलं शेवटी मिशन सक्सेसफुल होत आहे. दॅट इज व्हाय वी शुड फोकस ऑन दिस. आता तुम्ही सगळं नेटवर्किंग आणि याच्याबद्दल सांगितलं. दुसरा एक कॉमन सगळ्यांचा प्रश्न असतो की देआसरा नेमका आम्हाला काय मदत करतो, तुम्ही ते सांगितलंच, पण माझा बिझनेस आज 25 लाखांचा आहे,
2 लोक 3 लोक काम करतात माझ्यासोबत. मला जर तो 50 लाख करायचा असेल आणि मी देयास्त्राशी कनेक्ट झालो, तर मला काय तिथपर्यंत मला जाता येईल? जरूर. कसं आहे की तुम्ही असे तुमची स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊ. म्हणजे 25 लाखाचा तुमचा 20-25 लाखाचा तुमचा रेव्हेन्यू आहे, टर्नओव्हर आहे आणि तुम्हाला आता तो ग्रो करायचा आहे आणि तो बिझनेस कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये आहे. तर आपल्याला याच्यात 3-4 गोष्टींपासून सुरुवात करावी लागते. फॉर एक्झाम्पल मला आता तुमच्या स्पेसिफिक केसमध्ये तुमच्या बिझनेसचं पॅटर्न समजून घ्यावं लागतं की तुमचा बिझनेस क्षेत्र कोणतं आहे. फूड आहे का, फॅशन आहे का, अजून कुठला तुमचा एरिया आहे कामाचा. त्याच्यातला जो एखादा एक्सपर्ट असतो, एक्सपर्ट ॲडवायझर, त्याच्याबरोबर तुम्हाला कनेक्ट जर का आम्ही करून दिलं तर तो तुम्हाला तुमच्या बिझनेसची ग्रोथ पाथ दाखवू शकतो की तुम्ही आत्तापर्यंत 1, 2, 3, 4 गोष्टी केलेल्या आहेत, पण म्हणून तुम्ही 20-25 लाखापर्यंत पोहोचला. पण तुम्हाला जर का पुढे जायचं असेल तर तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी ऑर्बिट चेंज करण्याकरता म्हणा किंवा तुम्हाला अजून तुम्ही कोणत्या गोष्टींचं ट्राय केलं नाही आहे जे तुम्हाला ट्राय करावं लागेल, ज्यांनी तुम्ही वरती जाऊ शकता. प्रॅक्टिकली बघायचं झालं तर सगळ्या उद्योजकांना काय असतं, मला मार्केट ऍक्सेस मिळावं द्या. सगळ्यांना शेवटी काय पाहिजे, मला धंदा वाढला पाहिजे, मार्केट पाहिजे, राईट. तर आपण त्याची एक्झाम्पल घेऊ. समजा जर का त्या उद्योजकांनी आतापर्यंत नवीन मार्केट ट्राय केले नसतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला हेच माहिती नसेल की माझा बिझनेसचं जे प्रॉडक्ट आहे किंवा हे प्रॉडक्ट मी एक्सपोर्ट पण करू शकतो. कारण लोकांच्या डोक्यात असा एक प्लॅन असतो की एक्सपोर्ट करायचं म्हणजे ना मला खूप मोठी व्हॉल्यूम लागेल, मला खूप मोठा कंटेनर घेऊन कुठेतरी पाठवावं लागेल वगैरे. असं नसतं. त्या एक्सपोर्टमध्ये सुद्धा वेगळ्या मार्ग असतात ज्याच्यामुळे छोटे उद्योजक पण एक्सपोर्ट करू शकतात. पण ही सिस्टीम आपण जर का आपल्याला आपला जो एक्सपोर्टचा एक्सपर्ट आहे त्याच्याबरोबर त्यांनी बसला, बोलला, समजून घेतलं की आपण एक्सपोर्टचं पोटेन्शियल आहे का, तसं असेल तर त्या मार्गाने त्याला पुढे जाता येऊ शकतं का. त्याचा बिझनेस जर का ऑलरेडी त्या उद्योजकाचा बिझनेस हा इंटरनेट किंवा ई कॉमर्सवर नसेल तर ई कॉमर्सवर तो बिझनेस टाकण्याकरता काय करावं लागेल, त्याकरता मग कोणतं चॅनल चांगलं आहे, म्हणजे अमेझॉनवर जायचं, फ्लिपकार्टवर जायचं का, तुम्ही स्वतःचं इंस्टाग्रामवर मार्केटिंग करायचं का, तुम्ही व्हॉट्सअप बेस मार्केटिंग करायचं. आणि हे सगळं नुसतं करायचं म्हणून तुम्हाला कोणीतरी थिअरॉटिकल सांगितलं की तुम्ही इंस्टाग्रामवर बिझनेस टाका बरं किंवा व्हॉट्सअपवर बिझनेस वापरा, असं नुसतं ज्ञान देऊन काय फारसा फायदा होत नाही. आपले एक्सपर्ट्स त्याला हँडहोल्ड करू शकतात आणि सांगू शकतात की एक काम कर, तुला मी ऍक्च्युली तुझा बिझनेस इंस्टाग्रामवर क्रिएट करून देऊ शकतो आणि क्रिएट करून देण्याकरता मदत करू शकतो. आणि मग नुसतंच इंस्टाग्रामवर बिझनेस करायचा म्हणजे तिथे थांबत नाही. त्याकरता तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचे फोटोज घ्यावे लागतील, त्याकरता तुम्हाला ते प्रॉडक्टचं प्रमोशन करावं लागेल. साधं प्रॉडक्टचा फोटो कसा घ्यायचा हे सुद्धा लोकांना शिकवावं लागतं, कारण तरच ते अट्रॅक्टिव्ह वाटू शकतं तुम्हाला. इंस्टाग्रामवर तुम्हाला माहिती आहे, जी गोष्ट तुम्हाला साधारणतः 2-3 सेकंदात अपील झाली नाही तर तुम्ही पुढे जाता. तर याच्याकरता तुम्हाला विविध स्किल्स शिकाव्या लागतात. ते पण आपण त्यांना एक्सपर्टच्या थ्रू देतो आणि सांगतो की तुमच्या प्रॉडक्ट आता तुम्हाला काय काय लागेल. ही झाली प्रॅक्टिकल मदत तुम्हाला तुमच्या म्हणजे मार्केट या एरियामध्ये. तुम्हाला जर का समजा तुमच्याकडे तुमचा बिझनेस वाढवण्याकरता तुम्हाला थोडंसं कॅपिटल लागणार असेल तर तुम्हाला त्या कॅपिटल लागण्याकरता तुम्हाला एक लोन, बँकांकडनं लोन मिळू शकतात. पण बँकांकडे गेलं का कुठे गेलं तर तुम्हाला एक प्रपोजल मागतात ते की मला सांगा की तुम्ही तुमचा बिझनेस कसा वाढवणार आहात, म्हणून तुम्हाला आम्ही हे 2 लाख 5 लाखाचं जे तुम्ही लोन करता अप्लाय करताय. बरेचदा उद्योजकांना त्याचा अंदाज नसतो की म्हणजे काय बिझनेस लोन प्रपोजल बँकेला द्यायचं म्हणजे काय. आपल्याकडे एक्सपर्ट्स आहेत जे वर्षानुवर्ष या क्षेत्रामध्ये काम केले, जे तुम्हाला ते लोन रेडीनेस प्रपोजल कसं तयार करायचं पूर्ण मार्गदर्शन करून तुम्हाला तयार करून देऊ शकतात. अर्थात तुम्ही ते प्रपोजल घेऊन बँकेत जायचं आणि बँकेने तुम्हाला लोन द्यायचं की नाही हा बँकेचा आणि तुमचा प्रश्न आहे. आपण कोणाला पर्सनली पैसे किंवा असं देत नाही. पण ते तिथपर्यंत नेऊन देणं सो दॅट त्या बँकेला वाटेल की ओके, यांना एक प्रोफेशनल प्रपोजल आलेला आहे, त्याच्यात सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या आहेत आपल्याला, सो दॅट द बँक विल लुक फेवरेबली फॉर गिव्हिंग द लोन टू दॅट पर्सन इफ द बँक फाइंड्स इट गुड. तर ही झाली प्रॅक्टिकल मदत त्याच्यामध्ये. बरेचदा आजकाल एक नवीन मागच्या साधारणतः 6-8 महिन्यामधला एक नवीन ट्रेंड आलाय, मी माझा बिझनेस AI ने कसा वाढवू शकतो. आता AI हा शब्द आजकाल सगळीकडे पसरलेला आहे. म्हणजे एआयच्या माझा बिझनेस हा एआयच्या माध्यमातून कसा वाढू शकतो. बरं, नुसतं एआयनी बिझनेस वाढतो का, वाढला तर त्याला कोणत्या टाईपचे टूल्स लागतात, ही माहिती जी मिळते त्याचा काही उपयोग कसा करता येतो, या सगळ्या गोष्टींकरता मार्गदर्शन लागतं. कारण एआय हा विषय काहीच नाही किंवा खूप आहे अशा पॅरामीटर आहे, त्याच्यावरती कोणीच म्हणू शकत नाही की मला एआय पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बिझनेस करता लागणारा एआयच्या ती मदत काय होऊ शकते का, याच्याकरता पण आपल्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आणि याच्याखाली मार्गदर्शन आपण लोकांना करू शकतो.
तर असे जे विविध एरियाज आहेत, कंप्लायन्सेस लागणार असेल तर त्या टाईपचे कंप्लायन्सेस त्यांना आपण मिळवून देण्याकरता मदत करतो. फॉर एक्झाम्पल एक्सपोर्ट असेल तर एक्सपोर्ट करता एक वेगळा लायसन्स लागतो का, लागत असेल तर मग तो कुठून घ्यायचा, कसा घ्यायचा, त्याच्याकरता काय कॉस्ट असू शकतात. ही जी सगळी प्रॅक्टिकल मदत ही तुमच्या ज्या 20 ते 25 लाखाचा जो उद्योजक आहे, ज्याला वाढायचा आहे, 50 पर्यंत जायचं आहे, 1 कोटीपर्यंत जायचं आहे, त्याला या गोष्टींमध्ये जर का इझी हेल्प मिळाली सिस्टीम इकोसिस्टीम मधनं, तर तू त्याचा प्रॉडक्टवर फोकस करून त्याचा बिझनेस मोठा नेऊ शकतो. हे आपण लोकांना प्रॅक्टिकली मदत करायचा प्रयत्न करतो, जेवढं जमेल तेवढं. आपली सगळी प्रेझेन्स हा ऑनलाईन असतो, ऑनलाईन असल्यामुळेच आपण त्याचा लोकांना फायदा होतो. कोणी येऊ शकतं, कोणी मागू शकतं मदत. सध्या आपलं प्रायमरीली आपली वेबसाईट इंग्लिशमध्ये आहे आणि मराठी आणि इंग्लिश, पण आपण आता स्पेसिफिकली सुद्धा हिंदी आणि मराठीतले रिसोर्सेस बनवतोय, जे सगळे चेकलिस्ट पासून तर सगळे रिसोर्सेस जे आहेत ते आपण विविध भाषांमध्ये बनवणार आहोत. पहिले हिंदी, नंतर अजूनही भाषा आपण त्याच्यात ऍड करू, सो दॅट जो व्हर्नॅक्युलर भाषेचा जो प्रश्न आहे तो आपला सॉल्व्ह होईल आणि आपल्याला हिंदी भाषिक व्यक्ती सुद्धा आपल्या सिस्टीमवर जॉईन होईल आणि आपल्या गोष्टींची मदत घेऊ शकेल. सी आपण काय केलेलं आहे, आपण मागच्या 10 वर्षामध्ये ऑनलाईन प्रेझेन्स deyasra.in माध्यमातून क्रिएट केलेला आहे, पोर्टल केलेलं आहे. त्या पोर्टलवर आपण अतिशय मेहनतीने एक्सपर्ट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या रिसोर्सेस तयार करून ठेवलेले आहेत. त्याचा उपयोग हा जितक्या जास्ती लोकांना करता येईल, घेता येईल तो पसरवणं आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं आहे. आणि उद्योजकांनी आपल्याला येऊन जर का सांगितलं की हे तुमच्याकडे आहे, ठीक आहे, पण मला या 1, 2, 3 विषयामध्ये नवीन गोष्टी पाहिजे आहेत, तर आपण लगेच त्या ते विषय वरती आपल्या सिस्टीमवर घेतो आणि त्या विषयातल्या गोष्टी आपण क्रिएट करतो. AI इज अ क्लासिक एक्झाम्पल ऑफ इट. मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं, 1 वर्षभरापूर्वी तर आपण AI बद्दल फारसं काही बोलायचं पण नाही. मागच्या वर्षभरामध्ये आपण AI या विषयाबद्दल बरेच प्रोग्राम्स घेतले आहेत, एक्सपर्ट्स घेतलेले आहेत, जे आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत. त्यांनी आपल्या चॅटबॉट आपला लाईव्ह आहे, ज्याच्यातनं आपण लोकांना, आपण स्वतःही AI वापरतो आहे. आपलं चॅटबॉट हा AIच्या माध्यमातूनच लोकांना उत्तर पण देतो, जोपर्यंत त्याला उत्तर देता येईल ना, दॅट सम पॉइंट ही ट्रान्सफर्स यू टू द ह्युमन. पण बऱ्याच लोकांना डायरेक्टली फोन करून बोलायची इच्छा नसते किंवा जमत नाही. त्यापेक्षा चॅटबॉटला प्रश्न विचारला तर सोपं पडतं. व्हॉट्सअपवर लोकांना आजकाल खूप लवकर माहिती पाहिजे असते आणि व्हॉट्सअप हा प्रायमरी कम्युनिकेशनचा चॅनल झालेला आहे, त्याचा आपण उपयोग करतोय. तर या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आपण करतोय. कुठलाही उद्योजक जातो 10 लाखातनं 25 लाखावर जाणार असेल, 25 ते 50 वरचा असेल किंवा 50 ते 1 कोटीवरचा असेल, या कुठल्याही रेंजमध्ये तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्हाला deyasra काही ना काही मदत करू शकतं. आणि जी गोष्ट आमच्याकडे नसेल ती आपण त्यांना तयार करून देऊ शकतो. आपण असं कधीच क्लेम करत नाही की आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात. आपण शिकतोय आणि आपण शिकत राहू परमनंटली, कारण की बिझनेसची इकोसिस्टीम सुद्धा बदलते. त्याचं जे फ्रेमवर्क होतं ते पण बदलत चाललंय आणि आपण पण त्याच्याबद्दल बरोबर बदलतोय. जे आपण 10 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी करायचो त्याचा रेलेव्हन्स आज आहे का, काहीचा आहे, काहीचा नाही. पण ज्याचा नाही आहे, आपण नवीन गोष्टी आल्यात किंवा मग आपण ते अडॉप्ट करतोय आणि त्याप्रमाणे आपण बिझनेस हे करतोय. म्हणजे हे सतत शिकत राहणं आणि बदलत राहणं, एक्सपेरिमेंट्स करत राहतो. सगळ्या गोष्टी आपण सक्सेसफुल होतात का, मुळीच नाही. पण एक्सपेरिमेंट केल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही की एक्झॅक्टली काय वर्क होत आहे. आणि आपण काय करतोय, आपण एक्सपेरिमेंट करतोय, त्यामुळे त्या उद्योजकाला एक्सपेरिमेंट करायची गरज नाही पडायला पाहिजे. आपण जे शिकतो ते आपण त्याला सांगू शकतो. सगळ्यांनी सगळ्या चुका करायच्या नसतात. एक्झॅक्टली. सगळ्या चुका करण्याकरता कोणाच्याच लाईफमध्ये एवढा वेळ नाही आहे की कोणतीच ऑर्गनायझेशन किंवा इंडिव्हिज्युअलच्या लाईफमध्ये एवढा वेळ नाही की तो स्वतः सगळ्या चुका करून शिकेल. पण आपण जर का त्या गोष्टी शिकलो आणि शेअर केल्या आणि तिथे ती इकोसिस्टीमचा फायदा होतो. आता तुम्ही मगाशी विचारला ते प्रश्न की आपले पार्टनर्स आहेत, तर आपण फॉर एक्झाम्पल स्वावलंबी भारत अभियान, त्यांचं MySBA नावाचा एक मोठा पार्टनर, त्यांचं देशभर नेटवर्क आहे. ते उद्योजकांची कनेक्टेड आहेत वेगळ्या, ते अजूनही बऱ्याच विषयात काम करतात. तशाच ऑर्गनायझेशन बरोबर आपण कनेक्ट होतो. आपण बरेचसे बायएफ आहे किंवा आयडिया फाउंडेशन आहे किंवा असे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यांच्याबरोबर आपण विविध कामं केलेले आहेत. आपण सेवा सहयोग बरोबरही मोठं एक काम केलं होतं मागच्या 2 वर्षामध्ये. तर या सर्व लोकांच्या बरोबर आपण चालतो आणि यांच्याबरोबर काम करतो. नक्कीच. deyasra काय करतं उद्योजकांना नव्या उंचीवर जाण्यासाठी, हे सगळं तुम्ही सांगितलं. आता आपण एकेका गोष्टींवर हे करूया. पहिलं म्हणजे इन्स्पायर. आपण जे सीड सॉइल आणि सराउंडिंग असं म्हणतो, की मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये एंटरप्रेन्योरशिप ची भावना तयार करण्यासाठी, इन्स्पिरेशन तयार करण्यासाठी इन्स्पायर हा खूप एक चांगला उपक्रम deyasra अनेक कॉलेजेस, युनिव्हर्सिटीमध्ये राबवतात. त्याविषयी तुम्ही सांगा. आपण ज्याला सीड सॉइल सराउंड म्हणायचो त्याला आपण आता रिनेम केलेलं आहे इन्स्पायर, इन्साइट्स आणि इन्फॉर्म.
इन्स्पायर म्हणजे आपण साधारणतः जे यंग लोक आहेत, यंग एंटरप्रेनर्स, साधारणतः कॉलेजमधले विद्यार्थी, यांच्यावर हा एरिया फोकस करण्याकरता आपण इन्स्पायर नावाचा एक व्हर्टिकल आहे आपले 3 व्हर्टिकल्स आहे, इन्स्पायर, इन्साइट्स आणि इन्फॉर्म. इन्साइट्स हा आपला इन्स्पायर बद्दल आपण बोललो. इन्साइट्स हा आपला जो व्हर्टिकल आहे याच्यामध्ये आपण एक्झिस्टिंग उद्योजकांना त्यांचा बिझनेस ग्रो करण्याकरता मदत करतो, म्हणजे तो आपला सेंट्रल पिलर आहे आपल्या कामाचा. आणि इन्फॉर्म याच्यामध्ये आपण लोकांना विविध गोष्टींची माहिती आणि हे देऊ शकतो. त्याच्यामध्ये आपला पॉलिसी ॲडव्होकसी असेल, यशस्वी उद्योजक आपलं जे ऑनलाईन जे पॉडकास्ट आपण यशस्वी उद्योजकच्या माध्यमातून करतोय, या दोन्ही गोष्टी आपल्या इन्फॉर्म मध्ये येतात. इथे ज्यात आपण सक्सेस स्टोरीज आणि पॉलिसी ॲडव्होकसीच्या रिलेटेड गोष्टी बोलतो आणि पब्लिश करतो आणि त्याच्याबद्दलचे पेपर्स पब्लिश करतो वगैरे. इन्साइट्समध्ये आपण उद्योजकाला मदत करतो आणि इन्स्पायरमध्ये आपण यंग लोकांना करतो. तर इन्स्पायरची फिलॉसॉफी अशी आहे की जे कॉलेजचे विद्यार्थी असतात, साधारणतः फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मधले जे विद्यार्थी असतात, यांना टिपिकली ना नोकरी करायची हा एक त्यांच्या डोक्यातला हे असतो की आपल्याला सेकंड इयर, थर्ड इयर झाल्यानंतर नोकरी कुठे मिळेल. राईटली सो, म्हणजे आपण त्याच्यात काही चुकीचं असं म्हणत नाही, प्रत्येकच जण तेच प्रयत्न करणार टू स्टार्ट विथ. पण त्या स्टेजला जर का आपण त्यांना एक नवीन मार्ग दाखवला की तुम्ही जरूर नोकरी करता प्रयत्न करा, तुम्हाला जे वाटतं बरोबर वाटतं, तुम्हाला तुमच्या फॅमिलीला जे बरोबर वाटतं ते जरूर करा, पण तुम्हाला जर का असं वाटलं की ॲट सम पॉइंट ऑफ टाइम मला स्वतःचा एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा आहे, छोटासा व्यवसाय, छोटा बिझनेस सुरू करायची इच्छा आहे, तर तुम्हाला काय काय स्किल्स लागू शकतात. आणि त्या स्किल्स करता आपण एक इन्स्पायर बेज आणि इन्स्पायर लाईफ नावाचे 2 वेगवेगळे प्रोग्राम्स क्रिएट केलेले आहेत. हे सगळे आपल्या सेल्फ पेस लर्निंग म्हणजे या माध्यमातून आपल्या पोर्टलवर अवेलेबल आहेत. कोणताही विद्यार्थी कधीही तिथे जाऊ शकतो, नुसतं रजिस्टर करू शकतो, फ्री आहे सगळे. आणि तो जो 7-8 तासाचा कोर्स आहे तो इन्स्पायर बेस मधले वेगवेगळे 5 मॉड्यूल्स केले आहेत. त्या 5 मॉड्यूल्सच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकू शकतो त्याच्या पेसने. त्याच्याकरता त्याला काही क्लासरूममध्ये बसायची गरज नाही आहे, त्याला काही कागद पेन्सिल घेऊन परीक्षा द्यायची गरज नाही आहे. पण हे जे 5 आहे त्याच्यामध्ये 5 मध्ये फॉर एक्झाम्पल एंटरप्रेन्योरशिप माइंडसेट पासून तर पैसा, मनी मॅनेजमेंट, कस्टमर एंगेजमेंट कशी करावी, प्रॉडक्ट इनोव्हेशन म्हणजे काय असू शकतं, त्याला काय करावं लागतं, असे विविध विषय आपण त्यांना साध्या सोप्या पद्धतीने शिकवतो. त्याच्यामध्ये त्यांना तो सेल्फ पेस असल्यामुळे ते पाहिजे तेव्हा मोबाईलवर ऍक्सेस करू शकतात. पाहिजे तेव्हा रात्री 12ला बघा, रात्री 2 वाजता बघा, सकाळी दुपारी 2 वाजता बघा, तुमच्या पद्धतीने तुम्ही पाहिजे तेव्हा संपवा. आणि आपण कॉलेजेस बरोबर टायअप करतो, त्याच्यानंतर त्यांना एक सर्टिफिकेट पण ऑनलाईन जनरेट होतं, ते त्यांना देण्यात येतं त्याच्यामधलं. तर उद्देश आपला असा आहे इन्स्पायर मधला की त्या विद्यार्थ्याला एंटरप्रेन्योरशिप नावाचा एक ऑप्शन आहे, तो तुम्ही यू शुड कीप ॲट द बॅक ऑफ युअर माइंड. आणि हे जे आम्ही तुम्हाला जे प्रोग्राम शिकवतो आहे हे तुम्ही नोकरीत गेला तरी सुद्धा तुमच्या उपयोगाचे आहे. त्यामुळे हा आपला ड्युएल उद्देश आहे. आणि तुम्ही जेव्हा केव्हा उद्योग चालू कराल तेव्हा तुम्हाला माहिती आहे की देहाश्रम नावाची संस्था जी तुम्हाला मदत करेल या तुमचं हे पुढे नेण्याकरता बिझनेस. त्या कारणाकरता आपण इन्स्पायर केलं. मागच्या वर्षभरात आपण साधारणतः आतापर्यंत 40,000 विद्यार्थ्यांना आपण या सिस्टीमच्या थ्रू मदत केलेली आहे. त्यांनी आपले प्रोग्राम्स अटेंड केले आहेत. छोटे मोठे विविध प्रोग्राम्स आहेत आपले. साधारणतः 80 कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूशन बरोबर आपण कनेक्टेड आहोत, त्यांना मदत करतोय. आणि येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये आपण हे नेशन वाईड वाढवत जाणार आहोत. हे आपण वेगळ्या जे गव्हर्नमेंटल प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा जे त्याच्यावरही आपण हा प्रोग्राम ऑनलाईन प्रोग्राम ठेवू, तिथे लोक ऍक्सेस करू शकतील आणि वापरू शकतील. तर इन्स्पायरचा आपला तो एक मेजर एरिया आहे. आणि त्या एरियामध्ये माझ्या मते बरीच ग्रोथ होऊ शकते. कारण की विद्यार्थ्याला शेवटी हा जरी कॉन्फिडन्स मिळाला आहे की कधी मी बिझनेस चालू करायचा प्रयत्न केला किंवा लगेच बाहेर पडल्यानंतर किंवा कॉलेजमध्ये असताना सुरू केला, तर मला मार्गदर्शन करण्याकरता कोणीतरी आहे. हे खूप महत्वाचा पॅरामीटर आहे. आणि करिअर म्हणून ॲज अ बिझनेस याचा विचार करायला पाहिजे. ती फक्त एक स्पार्क तयार करणं एक्झॅक्ट हे खूप आम्ही नेहमी आपण म्हणतो की तुम्हीच तुमचं स्किल आणा, आम्ही तुम्हाला उद्योजकतेची अख्खी इकोसिस्टीम आमच्याकडे आहे, आम्ही तुम्हाला मदत करतो. फक्त तुमचं स्किल तुम्ही घेऊन या, आम्ही तुम्हाला बाकी सर्व शिकवतो किंवा आम्ही तुम्हाला बाकी सर्व गोष्टीत हँड होल्ड करून नेऊ शकतो. हे झालं इन्स्पायरच्या बाबतीत. दुसरं अनेक प्रोजेक्ट्स पण ते असं राबवतं, खूप सक्सेसफुली राबवतं आणि त्याचे खूप चांगले इम्पॅक्ट्स पण आपल्याला दिसून येतात. एक आहे तो महिला उद्योजकांना एम्पॉवर करण्यासाठी आपण राबवला होता प्रोजेक्ट गेली 2 वर्ष. त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आले. ते तुम्ही रिझल्ट्स काय सांगाल त्याच्याबद्दल? आपण त्याला आपण एक डीप इंटरव्हेन्शन प्रोजेक्ट असं म्हणतो. साधारणतः आपण
मागच्या 2-2.5 वर्ष तो एक मोठा प्रोजेक्ट राबवला विविध ऑर्गनायझेशन्सच्या बरोबर महिला उद्योजकांकरता, आणि ज्या साधारणतः 10 लाखाच्या खालच्या रेंजमध्ये ज्यांचे रेव्हेन्यू होते अशा लोकांकरता. तर साधारण त्याच्यात आपण एक 20,000 महिला उद्योजकांनी याच्याकरता आपल्याबरोबर कनेक्ट झाल्या, ज्यांनी आपल्या प्रोग्रामकरता अप्लाय केलं. तर साधारणतः 2,000-2,25 हजार महिला उद्योजकांची आपण यांच्याबरोबर आपण हा प्रोग्राम सुरू केला. त्यांना आपण हँड होल्ड केलं, साधारणतः 2-2.5 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं. विविध पॉईंटला ते जॉईन झाले, पण त्यांना आपण एंडपर्यंत नेलं. त्यांना आपण मार्केट ॲक्सेस, त्यांना आपण कम्प्लायन्स ॲक्सेस, त्यांना आपण बिझनेस लोन रेडिनेस प्रपोजल्स वगैरे बनवून त्यांचं बिझनेस वाढवण्याकरता ॲक्च्युली मदत केली. साधारणतः आपण एक जवळपास 750-800 महिलांना, 750 महिलांना 775च्या आसपास आपण महिलांना मार्केट ॲक्सेस प्रोव्हाइड केला. साधारणतः 2,000 अपॉर्च्युनिटीज आपण मार्केटच्या त्यांना प्रोव्हाइड केल्या. या मार्केट अपॉर्च्युनिटीज विविध पद्धतीच्या, त्यांना आपण एक्झिबिशन्समध्ये ॲक्सेस दिले, त्यांना आपण कॉर्पोरेट स्टॉल्स लावून दिले, त्यांना आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर त्यांना ॲक्सेस करून दिला. आपण गिफ्टिंगमध्ये त्यांना अपॉर्च्युनिटीज दिल्या, कॉर्पोरेट गिफ्टिंग्समध्ये वगैरे. साधारणतः या महिलांना आपण एक जवळपास 775च्या आसपासच्या महिलांना आपण मार्केट ॲक्सेसमध्ये मदत करून त्यांचे बिझनेस वाढवण्याकरता मदत केली. म्हणजे असं बघा, काही महिलांचं तर असं होतं की त्यांचा वर्षभराचा जेवढा रेव्हेन्यू होता तेवढा त्यांना काही महिन्यांमध्ये आपण वेगळे ॲक्सेस, मार्केटचे ॲक्सेस देऊन मिळवून दिला. अर्थात हा आपला डीप इंटरव्हेन्शन प्रोग्राम होता. आपण सगळे प्रोग्राम्स एवढ्या डीप त्यांनी करत नाही, पण आपल्याला यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की तुम्ही या लोकांना, तुम्ही उद्योजकांना थोडं जरी मदत केली तरी ते आपण त्यांना एक हात पुढे केला तर ते अजून 10 हात स्वतःच्या स्पीडनी पुढे जाऊ शकतात तिथपर्यंत. आणि हा आपल्या यातला मोठा लर्निंग होता. महिला उद्योजकांच्या बाबतीत आपला असाही एक मोठा हे होता की ते त्याच्यामध्ये एक जनरल डिफिडन्स असतो की आम्ही थोडंसं ते मागे राहतात आणि की त्यांना नको, आम्हाला एवढंच करायचं आहे, मला एवढं केलं तरी पुरतं, मला याच्यावर जास्ती नाही करायचं, विच इज अ फेअर पॉईंट. आणि ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की सगळ्या उद्योजकांना, महिला आणि पुरुष या लोकांना आपण एकाच तराजूमध्ये नाही ठेवू शकत, कारण आपली सोशल सिस्टीम ही वेगळी आहे. त्यामुळे त्यांना प्रत्येकाला लागणाऱ्या मदत ही वेगळी असू शकते. महिलांना लागणारी मदत वेगळी असू शकते, पुरुष उद्योजकांना लागणारी मदत वेगळी असू शकते. हे आपल्याला या सगळ्या डीप इंटरव्हेन्शन प्रोग्राम्समधून आपण शिकलो आणि आपण त्याचा इम्प्लिमेंट, ते आपण आपल्या देहास्त्राच्या मेन कामामध्ये त्याचा वापर करू शकतो, त्या नॉलेजचा आणि याचा. तर तो एक खूप सक्सेसफुल प्रोग्राम आपण केला मागच्या 2-2.5 वर्षात, डीप इंटरव्हेन्शन. तर त्याचा आपल्याला बऱ्याच लर्निंग्स आहेत जे की खूप इंटरेस्टिंग आहे. दुसरा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आपण आत्ता करतोय ते म्हणजे कुंभच्या संदर्भात. कुंभ नाशिकला येणार आहे आणि आपण प्रयागराजबद्दल पाहिलं की किती मोठी इकॉनॉमी तयार झाली, किती उद्योजकांना मदत मिळाली, आणि हेच उद्योजकांना स्किल पुरवण्याचं काम आत्ता आपण करतोय. तो किती महत्वाकांक्षी आहे आणि आपण त्यातनं काय करणार आहोत? तर बघा, कुंभ हा एक मोठा नुसता रिलिजियस इव्हेंट नाही राहिलेला. त्याच्यातनं त्याच्या आसपास एक पूर्ण इकॉनॉमी तयार होते. आपण आता प्रयागराजचा कुंभ बघितला 2 वर्षापूर्वी. त्याच्यामध्ये हजारो कोटींची उलाढाल झाली. लोक स्पिरिच्युअली तिथे गेले, सगळं गंगा स्नान सगळं झालं, पण त्याच्याबरोबर एक मोठी तिथे इकॉनॉमी उभी राहिली होती. सिमिलरली आता आपल्या इथे नाशिकमध्ये आता 2027 मध्ये नाशिकचा कुंभ आहे. तर जसं प्रयागराजमध्ये एक मोठी इकोसिस्टीम क्रिएट झाली होती आणि त्याच्यातनं तिथल्या खूप उद्योजकांना, लघु उद्योजकांना, छोट्या उद्योजकांना त्याचा प्रचंड फायदा झाला. तसा आपण देहास्त्र हा नाशिकच्या कुंभ करता करण्याचा प्रयत्न करतो. तर आपण त्या एरियामधल्या लोकल इकोसिस्टीम मधले जे तिथले लोक आहेत त्यांना त्यांचे उद्योग हे कुंभच्या दृष्टीने रेडी कसे होतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणते उद्योग असू शकतात. त्याच्यामध्ये छोटे रिटेलर्स असतात, फूड बिझनेसेस असतात, तुम्हाला छोटे छोटे हॉटेल व्यावसायिक असतात, ज्यांना लोकांचे घरं असतात जे त्यांना होमस्टे सारखं आपण त्यांना वाढवायकरता मदत करू शकतो. तर या सर्व लोकांना तिथे आलेल्या रिलिजियस छोट्या छोट्या गोष्टी, ते लोकल आर्टिझन्स असतात, पूजेचं साहित्य, प्रसाद, ट्रान्सपोर्ट हा एक मोठा एरिया आहे जिथे लोकांना जाण्या येण्याकरता टॅक्सीची सर्व्हिस लागू शकते वगैरे, या सगळ्या गोष्टींचं. तर हे जे सगळं कुंभच्या अराउंडची जी पूर्ण इकोसिस्टीम आहे त्याकरता देहास्त्राने पुढाकार घेतलेला आहे. आणि देहास्त्रा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं जे कुंभ कमिशनरेट आहे, स्पेसिफिक जे
लोक कुंभकर्ता जे आहेत त्यांच्याकरता आपण अनेक नावाचा एक इनिशिएटिव्ह राबवतोय पुढच्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळाकरता. आपण आता ऑलरेडी सुरू झालं त्याच्यावर काम, आणि आपण ते साधारणतः कुंभ संपेपर्यंत करू. बरं, याच्यात आपला उद्देश हा फक्त कुंभ हा मर्यादित नाही. कुंभ संपल्यानंतर सुद्धा ते उद्योजक एवढे तयार झाले पाहिजे की त्यांचा बिझनेस हा कंटिन्यू राहायला पाहिजे, पुढे वाढत राहायला पाहिजे. कारण की शेवटी त्र्यंबकेश्वर ही जागा तशीच राहणार आहे, ती रिलिजियसली इम्पॉर्टंटच राहणार आहे. आणि तिथे जर का ही सगळी इकोसिस्टम तयार झाली ज्याच्यातनं येणाऱ्या भाविकाला सर्व गोष्टींची सुविधा मिळत गेल्या आणि लोकल उद्योजकाला त्याचा फायदा झाला, तर ती इकोसिस्टम परमनंट तयार होते. म्हणून आपण साधारणतः एक आपल्या डोक्यात असा उद्देश हे केलेला आहे की साधारणतः 2000हून जास्ती उद्योजकांना आपण या काळामध्ये मदत करू. त्यांना त्यांचे बिझनेसेस सेट करण्यापासून त्यांचा ग्रो करण्यापर्यंत सगळी इकोसिस्टम आपण त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात आपण सगळं एकटं करू शकतो का? बिलकुल नाही. त्याकरता आपण लोकल एरिया कुंभमध्ये म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर एरियामध्ये बऱ्याचशा ऑर्गनायझेशन्स आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी डिस्कशन करतोय. त्यातले काही पार्टनर्स हे स्पेसिफिक ट्रेनिंग्स देऊ शकतील, काही पार्टनर्स व्हेन्यू प्रोव्हाइड करू शकतील त्या ट्रेनिंग्स करता, काही पार्टनर्स आपल्याला त्याचा प्रमोट करण्याकरता मदत करू शकतील. अर्थात गव्हर्नमेंट आहेच, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. आय थिंक नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ नावाचे एक NTK नावाचे एक गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट सुद्धा आहे ज्याच्याबरोबर आपण क्लोजली काम करतो आहे या विषयामध्ये. त्यामुळे नाशिक हा आपला पुढच्या वर्षभरातला एक मोठा प्रोजेक्ट राहील जिथे आपण लोकल इकोसिस्टम जनरेशन एंटरप्रेन्योर्स करता राईट फ्रॉम मार्केट ॲक्सेस देण्यापासून तर लोन मिळवून देण्यापर्यंत या सर्व विषयांमध्ये आपण मार्गदर्शन आणि मदत जेवढी आपल्याकडनं होऊ शकेल हे तेवढं सगळं बेस्ड ऑन आपले जे मागचा जो डीप इंटरव्हेन्शन प्रोग्रामचा लर्निंग आहे त्याच्या आधारावर आपण इथे नाशिकमध्ये आपण ते करणार आहोत. खूप लोकांना याचा फायदा होईल, कारण हे सगळे स्किल्स आत्ता मिळणं खूप महत्वाचं आहे. तरच त्याचा जेव्हा कुंभ सुरू होईल तेव्हा त्याचा खरा उपयोग होऊ शकेल. हो, ते आत्तापासून सुरू केलं तर ते जेव्हा कुंभच्या सुरुवात, कारण या गोष्टी ओव्हरनाईट होत नाही आणि मग नंतर शेवटच्या क्षणाला आपण हे सगळं ऍड करत बसण्यात काही पॉईंट नसतं. आपण हे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण हे आधीपासूनच तयारी करतोय. आपल्याला सर्व लोकांचा सपोर्टही चांगला मिळतोय. ग्राउंडवरती आपले लोक काम करायला लागलेले आहेत ऑलरेडी आता. आणि आता आपण हे बोलतोच आहे म्हणून मी आय विल अपील टू द ऑर्गनायझेशन्स इन नाशिक अँड त्र्यंबकेश्वर एरिया टू जॉईन विथ अस. आमच्या बरोबर जोडल्या जा. आपण एक इकोसिस्टम तयार करू ज्याच्यातनं आपण सर्व उद्योजकांना मदत करू आणि एक सस्टेनेबल इकोसिस्टम तयार करू उद्योजकतेची, जी इव्हेंच्युअली आपण सर्व तीर्थक्षेत्रांवर तयार करू शकतो. नाशिक त्र्यंबकेश्वर हा एक एरिया झाला, पण महाराष्ट्रात तीर्थक्षेत्रांची कमी नाही आहे, बरेच आहेत, सगळ्या ठिकाणी भाविक जातात. हे जर का मॉडेल तयार झालं आणि हे मॉडेल जर का आपण सक्सेसफुली करू शकलो वेगवेगळ्या संस्थांच्या बरोबर काम करून, तर आपण हे मॉडेल वेगवेगळ्या रिलिजियस प्लेसेसला आपण इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणून मी एक सर्व तिथल्या पार्टनर्सला किंवा तिथल्या ऑर्गनायझर्स कुंभ एरियामध्ये काम करणार आहेत त्यांना एक अपील करतो की तुम्ही आमच्याबरोबर जोडले जा. आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याशी बोलू, आम्ही तिथे येऊन बोलू, आपण डिसाईड करू की आपण कसे एकत्र काम करू शकतो, सो दॅट रिलिजियस गोष्टीच्या बरोबर एंटरप्रेन्योरशिप सुद्धा डेव्हलप झाली पाहिजे कुंभाचं औचित्य साधून. त्याचमुळे लाईफ चेंज होण्यासाठी खूप मदत होईल. आणि तुम्ही जसं म्हणाल तसं म्हणजे शेगाव आहे, पंढरपूर आहे, शिर्डी आहे, तुळजापूर आहे, कोल्हापूर आहे, अशा सगळ्या ठिकाणी हे मॉडेल आपल्याला तिथे इम्प्लिमेंट करता येऊ शकते. बिलकुल. दुसरं एक महत्वाचं आहे की देआसरा कायम हे नवीन नेतृत्व तयार व्हावं, नवीन लोकांना शिकायला मिळावं, याच्यासाठी पण प्रयत्न करते. खूप कॉलेजेस आणि विशेषतः पुण्यातले अनेक कॉलेजेस, बाहेरचे पण एक व्हॉलंटिअरिंग आपण प्रोग्राम खूप चांगला आपण राबवतोय. काय शिकायला मिळतं मुलांना या सगळ्या गोष्टींमध्ये? खूप अतिशय इंटरेस्टिंग आपले एक्सपिरियन्सेस आहे व्हॉलंटिअरिंग या एरियामधले. आपण असं एक 2-3 वर्षापूर्वी अशी एक थिअरी केली होती की विद्यार्थ्यांना आपण जर का ऑनलाईन आपल्याबरोबर जॉईन करून घेतलं ॲज व्हॉलंटियर, तर ते आपल्याला मदत करतील आपल्या कामामध्ये किंवा त्यांना आपण काय करतो ते कळेल. इट्स लाईक अ इंटर्नशिप म्हणा, तसं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. त्यातनं आपल्याला खूप इंटरेस्टिंग अनुभव आला म्हणून आपण एक व्हॉलंटिअरिंग एक स्पेसिफिक प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. तर साधारणतः मागच्या वर्षभरात 250 व्हॉलंटियर्सने आपल्याबरोबर काम केलेलं आहे. आणि 250 लोक, आणि हे सगळे मेजरली यांच्यातले व्हॉलंटियर्स जे होते हे साधारणतः कॉलेजेसमधले होते. म्हणजे साधारणतः 200 व्हॉलंटियर्स हे पुण्यातच नाही, बाहेरच्या कॉलेजेसमधले सुद्धा त्यांच्या गावात काम करतात. त्याच्यामधनं या व्हॉलंटियर्सनी आपलं मिशन हे लोकांपर्यंत पोहोचण्याकरता मदत केली
इन टर्न ते हे पण शिकले की आपल्यासारख्या संस्था म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट संस्था या आंतरप्रिनरशिपमध्ये काम करणाऱ्या कसे ऑपरेट होतात, त्यांना त्याचे चॅलेंजेस काय असतात आणि त्यांच्यातले बरेच लोक हे मला पण आता उद्योजक व्हायचं आहे कारण मी हे शिकलो सगळं याच्यामध्ये बघून, तर याच्यातनं त्यांची पण ग्रोथ होते. प्रॅक्टिकल खरं नॉलेज हेच, ही प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना तिथे मिळालं. बरं, नुसतं 200हून जास्ती आपल्याबरोबर कॉलेजचे फ्रेशर्स विद्यार्थी वेगवेगळ्या पॉईंटला जॉईन होऊन मदत केली असं नाहीये. साधारणतः कॉर्पोरेट्समधनं पण 50 एक व्हॉलेंटियर्स आपल्याकडे आले जे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये साधारण 20, 25, 30 वर्षापासून काम करतात आहे, पण ज्यांना सोशल एरियामध्ये काम करायची इच्छा आहे किंवा त्यांना वाटतं की आपण आपलं नॉलेजचा फायदा करून देऊ शकतो. तर साधारणतः 50 एक याच्यातनं लोक आपल्याकडे आले, कॉर्पोरेट्समधनं, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमधनं लोक आपल्याबरोबर आले की जे आपल्याबरोबर जोडल्या गेले ॲज अ व्हॉलेंटियर. या वर्षीचं आपलं टार्गेट आहे 1000 व्हॉलेंटियर्स क्रिएट करायचं. 1000 व्हॉलेंटियर्स आणि सर्व म्हणजे फ्रेशर्स, कॉर्पोरेट आणि एक नवीन क्षेत्र आपण ओपन करतो ते म्हणजे सिनियर सिटीजन्स. म्हणजे जे आता त्यांना सिनियर सिटीजन्स हे फक्त म्हणायचं कारण की ते 60 वर्षांतर रिटायर झालेले असतात म्हणून. आजकाल 60व्या वर्षी सगळेच यंग असतात. तर त्या जे गव्हर्नमेंट किंवा कुठल्याही जॉबमधून रिटायर झाले आहेत किंवा ज्यांच्याकडे स्पेसिफिक स्किल आहे आणि ज्यांना या गोष्टीत मदत करायची इच्छा आहे, तर त्या लोकांनी सुद्धा आपल्याबरोबर यावं आणि व्हॉलेंटिअरिंग करावं. त्यांचं जे ज्ञान त्यांनी 30-40 वर्षाच्या त्यांच्या नोकरी किंवा बिझनेसच्या काळात गोळा केलेला आहे, त्याचा नवीन पिढीला, नवीन उद्योजकांना मदत व्हावी, त्याचं मेंटरिंग करा, एक्सपर्ट म्हणून आमच्याबरोबर जोडले जा. हे सगळ्या गोष्टी आपण जर काय व्हॉलेंटिअरिंग या एरियामध्ये केल्या तर आपण एक मुवमेंट तयार करू शकतो, ग्रासरूट मुवमेंट तयार करू शकतो. यावर्षीच आपलं 1000चं टार्गेट हे छोटंसं आहे, पण मला असं वाटतं की आपण हे जर का सक्सेसफुल मॉडेल क्रिएट करू शकलो तर पूर्ण महाराष्ट्रात आणि त्याच्या पलीकडे पण आपण ही गोष्ट इझिली वाढवू शकतो आणि याच्यामध्ये सर्व लोकांचा फायदा होतो. म्हणजे एक्सपर्ट्स आणि सिनियर लोकांच्या नॉलेजचा फायदा हा बिझनेसेस करता होऊ शकतो. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या किंवा गव्हर्नमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांना एक नवीन दिशा मिळते, नवीन एक एरिया बघायला मिळतो आणि कॉलेज विद्यार्थ्यांना डेफिनेटली एक त्यांच्याकरता एक हा चांगला स्टेपिंग स्टोन होतो. त्यामुळे व्हॉलेंटिअरिंग हा विषय आपण अतिशय हिरिरीने पुढे नेतोय यावर्षी आणि याच्या पुढे सुद्धा. खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एक प्रोग्राम आहे जो वयाने तरुण असलेल्या लोकांसाठी आणि दुसरा आहे जो मनाने तरुण आहेत 60 वर्षाचे त्यांच्यासाठी आणि एक्सपर्ट्स आहेत. असा हा सगळा ब्रिज आता तयार होणार आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, हे सगळं आपण करतोय हे माध्यम ज्याला आपण यशस्वी उद्योजकच्या माध्यमातून करतोय की ज्याला व्हॉइस ऑफ देयासरा असं म्हणतो, की लोकांपर्यंत जाण्यासाठी मीडियम काहीतरी पाहिजे ना. तर सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे देयासरा आणि यशस्वी उद्योजक असे आपले 10 पेक्षा जास्त चॅनल्स सोशल मीडिया चॅनल्स आहेत आणि आता आपला रीच हा 7 मिलियन 70 लाख त्याच्यावर पर्यंत पोहोचलाय. तर ह्या सगळ्या माध्यमातून तुम्ही हिंदीचा उल्लेख केलाय, जे मराठीमध्ये तर आपण आता महाराष्ट्रात काम करतोच, हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण आपल्याला जायचं आहे, त्याविषयी सांग. तर आता यशस्वी उद्योग जिथे आपला हा जो उद्योजक कट्टा हा जो प्रोग्राम आहे आपला यांनी मागच्या वर्षभरात प्रचंड प्रगती केली. एक साधारण तुम्हाला आठवत असेल एक 3-4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी आपण एक फिजिकल मॅगझिन बनवायचो. 4-5 वर्षापासून मागच्या आपण बऱ्यापैकी बदलत गेलो. आपण फिजिकल मॅगझिन पब्लिश केलं, मग नंतर आपण त्याला डिजिटल मध्ये कन्वर्ट झालो शायद कोविडच्या काळामध्ये. नंतर मग आपण मागच्या 1-2 वर्षामध्ये आपण ऑडिओ व्हिज्युअल माध्यमात फोकस केला. तर यशस्वी उद्योजक इज द फ्रंट रनर इन डुईंग ऑल दीज एक्सपेरिमेंट्स. तर या माध्यमात आपण बरेच एक्सपेरिमेंट्स करून बघितले आणि सध्याचा जो आपला यशस्वी उद्योजकचा जो फ्रेमवर्क आहे त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअलवर प्राधान्य आहे आपलं सगळं. त्यातनं आपल्याला प्रचंड हे दिसतोय, प्रतिसाद मिळतोय. आपले तुम्ही म्हणला तसं 7 मिलियनहून जास्ती हे झाले, आपले 2 लाखाहून जास्ती आपले फॉलोअर्स ऑलरेडी क्रिएट झाले सोशल मीडियावरती. इन्स्टा, फेसबुक, युट्यूब सगळ्यावरती आपले प्रेझेन्स आहे. तेवढेच चॅनल देयासराचे सुद्धा आहेत आणि या वेगळ्या याच्यात आपण नवीन उपक्रम करतो आहे. आपलं जे एक्झिस्टिंग एंटरप्रेन्योर्स असतात त्यांचं किंवा त्या विषयातले तज्ज्ञ यांचा जो आपण महिन्यातनं 2दा आणि आता पुढे तो 3दा करणार आहोत, त्या प्रोग्राममधनं आपण सक्सेस स्टोरीज आणि मार्गदर्शन लोकांना करतो. तुम्ही खूप चांगलं काम करताय या एरियामध्ये. सर्व विविध लोकांना इंडस्ट्रीतला एकत्र आणणं. आपण एक क्रिएटर्स कॉन्क्लेव्ह तुम्हीच घेतला होता, तो एक छान. त्याच्यात एक किती 25हून जास्ती क्रिएटर्स मराठीतले क्रिएटर्स आले होते ज्यांचे मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत. अशा लोकांना पण आपण आपल्याबरोबर जोडायचा प्रयत्न करतो आहे. तर आपण
उद्योजकांच्या स्टोरीज या एंडपर्यंत जावं, हे आपली जी हे आहे, हा जो आपला उपक्रम आहे, हा यशस्वी उद्योजकच्या माध्यमातून आपण बऱ्याच प्रमाणात ड्राईव्ह करतोय आणि तो आपण तसाच करत राहणार आहोत पुढे सुद्धा. अनेक आता भाषांमध्ये पण आपण प्रयोग आणि भाषांमध्ये म्हटलं तर आतापर्यंत यशस्वी उद्योजक आपला मराठी फोकस्ड होता. आपली वेबसाईट, देआसराची वेबसाईट ही फाउंडेशनची, ही पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. आता आपण देआसराची वेबसाईट आणि यशस्वी उद्योजकचं पण ट्रान्सफॉर्मेशन करतो आहोत. आपण हिंदी ही नवीन भाषा यावर्षी ऍड करणार आहोत. आपले सगळे रिसोर्सेस, आपले सगळे ऑडिओ व्हिज्युअल्स, या सगळ्या गोष्टी इव्हेंच्युअली आता हिंदीत सुद्धा होणार. यशस्वी उद्योजकचे वेगवेगळे पॉडकास्ट आणि जे कट्टे असतील, उद्योजक कट्टासारखे प्रोग्राम्स आहेत, याच्यामध्ये हिंदी भाषिक सुद्धा लोक आपण जॉईन करू. कारण आपल्याला पूर्ण भारतभर पसरायचं आहे. आपल्याला मराठीत आपण जे करतोय, इंग्लिशमध्ये, तर आपल्या 3 भाषा वेगळ्या आपल्याकडे येतील, इंग्लिश, मराठी, हिंदी. मराठी आणि हा आपला मेन स्टे आहे, जो आपण इतके वर्षापासून करतोच आहे. पण त्याच्यात आपण हिंदी ऍड करू, इंग्लिश ऍड करू आणि आपण रीच वाढवत जाऊ, सो दॅट उद्योजक हा महाराष्ट्रातला असला तरी त्याला मदत होईल. आपण हिंदी भाषिक आहे, त्यालाही त्याची फायदा होईल. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन आपण लोकांना मदत करू शकतो. कारण शेवटी हे सगळं आपल्या देशाच्या विकासाकरताचा मंत्र आहे हा. शेवटी पूर्ण देश वाढला तर सगळेच हे होते. आपला एक्सपेरिमेंट आपण महाराष्ट्रात सुरू केले, तिथे आपल्याला मराठीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. तो आपल्याला हळूहळू आपल्या हिंदीच्या ह्याच्यामध्ये वाढवून आपण तिथे पण याचा प्रसार करू शकतो. तुम्ही आता मागे इम्पॅक्टचा उल्लेख केला की किती इम्पॅक्ट लोकांवर होतो आणि तोच आपल्याला पाहिजे. म्हणजे आपला परवाचाच एक पॉडकास्ट पब्लिश झाला होता चकोर गांधी सरांचा. त्याच्यात आपण फॅमिली बिझनेसवर बोललो. तर त्याच्यात गुजरातमधल्या एका व्यक्तीने कमेंट केली आहे की खूप चांगलं तुम्ही मार्गदर्शन केलं. माझा खूप चांगला बिझनेस आहे, पण मुलगा आता तयार नाहीये तो पुढे न्यायला. मी काय करू, मला तुम्ही मार्गदर्शन कराल का? म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या इम्पॅक्ट. आणि हे सगळे नवीन प्रॉब्लेम्स. अगदी अगदी हे असे प्रॉब्लेम्स कदाचित 20 वर्षापूर्वी नव्हते. म्हणजे तुमच्याकडे लोक बिझनेसच पहिले म्हणजे करणंच अवघड गोष्ट आहे. तर चालू असलेला बिझनेस पण तो करायला कोणी नाहीये किंवा तो कोणाकडे सोपवायचा, हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजे अशा अनेक विषय आपण यातनं घेतो. सगळ्यात शेवटी जाता जाता खूप लोक विचारतात की आम्ही देसाईला कनेक्ट कसं व्हायचं. संस्था असेल, व्यक्ती, तुम्ही अपील केलंच. पुन्हा शेवटी जाता जाता सगळ्यांना, ज्यांना या आपण म्हणतो उत्सव उद्योजकतेचा ही चळवळ, याच्यात प्रत्येकाने आणि सहभागी व्हावं, या सगळ्यांना तुम्ही काय अपील करणार? जसं आपण आपल्या डिस्कशन मध्ये बोललोच की कोणतीही एक संस्था हे काम करू शकत नाही, कितीही मोठी असली तरी सुद्धा. त्यामुळे ही जी मुवमेंट आहे, ही सर्व लोकांनी एकत्र येऊन केली तर त्याचा इम्पॅक्ट मॅक्सिमाइज होऊ शकतो. त्यामुळे ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, ज्यांना आपण टिपिकली पार्टनर ऑर्गनायझेशन म्हणतो, ज्यांच्याशी उद्योजक जोडल्या गेलेले आहेत, नॅनो आंतरप्रिनर स्पेसिफिकली, त्या ऑर्गनायझेशनच्या बरोबर जर का आपण काम करायला लागलो, ते आपल्याशी कनेक्ट झाल्या, त्यांनी आपल्याला अप्रोच करावं, आपल्याबरोबर कनेक्ट करावं. आपले मोस्ट ऑफ द प्रोग्राम्स आर फ्री अँड इझिली ॲक्सेसेबल अँड ऑनलाईन सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यांनी आपल्याशी कनेक्ट व्हावं. त्यांच्याबरोबर आपण बऱ्याच गोष्टी नवीन करू शकतो. त्यांच्या क्षेत्रातल्या उद्योजकांकरताच्या स्पेसिफिक गोष्टी पण आपण त्यांना बनवून देऊ शकतो. त्यांच्याकरताचे रिसोर्सेस तयार करून देऊ शकतो, त्यांना मदत करू शकतो. त्यामुळे ते जे त्यांच्या उद्योजकांच्या करतायत त्याच्यात आपण एक ॲड ऑन गोष्टी करून देऊ शकतो. तर अशा सर्व संस्थांनी जे उद्योजकांच्या बरोबर कनेक्टेड आहे त्यांनी आमच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करावा. आमच्या ईमेल लिहावी, आमच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही कॉमेंट टाकली, आम्हाला कनेक्ट केलं आमच्या ईमेल किंवा व्हॉट्सअप कम्युनिकेशन नंतर आम्हाला आवडेल. व्हॉलेंटियर्स करता आपण बोललो, व्हॉलेंटियर्सनी जरूर आपल्याशी कनेक्ट व्हावं. कारण ज्यांना आता काहीतरी द्यायची इच्छा आहे, परत द्यायची इच्छा आहे, किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ज्यांना आपल्याबरोबर पार्टिसिपेट करायचं, त्या लोकांनी पण आपल्याबरोबर कनेक्ट व्हावं. असं जे पूर्ण इकोसिस्टम आहे किंवा जे ऑर्गनायझेशन्स असतील, जे कदाचित सध्या महाराष्ट्रात नसतील पण बाहेरही असतील, जे हे ऐकत असतील, त्यांनी पण त्यांच्या एरियामध्ये, त्यांच्या स्टेटमध्ये आपण त्यांना काही करू शकतो का, त्यांना मदत, त्याकरता आपल्या वेबसाईटमधनं काही मदत होत असेल तर त्यांनी पण आपल्याशी कनेक्ट व्हावं. शेवटी काय आहे की ही आपण एक चळवळ सुरू केलेली आहे. एक देआसरा.in नावाचा एक अतिशय उत्कृष्ट प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आणि हा प्लॅटफॉर्म जितका जास्ती वेगाने पसरेल तितकी जास्ती आपल्या देशातल्या अनएम्प्लॉयमेंट दूर करण्याकरता आणि उद्योजकतेचा विकास होण्याकरता मदत होऊ शकेल. याच्याकरता सर्व लोक एकत्र आले तर हे काम लवकर होईल. आपण तर हे काम करणारच आहोत, पण जितके जास्ती लोक आपल्याला जोडल्या जातील तितका आपण याचा प्रसार फास्ट करू शकतो. हीच एक माझी अपील आहे लोकांना. याचा गुणाकार करायचा, छोट्या गुणाकार, नेटवर्किंग इफेक्ट आला पाहिजे.
एक माझा प्रश्न राहिला तुम्हाला विचारायचा. तुम्ही खूप म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम केलं, अमेरिकेत काम केलं, युरोपातल्या कंपन्यांमध्ये काम केलं, आता भारतातही तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे. तुम्हाला काय वैशिष्ट्य जाणवतात, म्हणजे त्या लोकांच्या कामाची पद्धत आणि आपल्या कामाची पद्धत, ते आपण त्यांच्याकडनं काय घेऊ शकतो आणि ते आपल्याकडनं काय घेऊ शकतो? मी साधारणतः 12-15 वर्ष बाहेरच्या देशांमध्ये राहिलो, काम केलं आणि उद्योजकताही बघितली आणि छोटे उद्योजकही बघितले त्या देशांमधले, आणि आता आपल्या देशातले तर त्याच्याबरोबर रेग्युलर काम करण्याचा भाग्य मिळालेलं आहे सध्या या लोकांबरोबर काम करण्याचं. त्यामध्ये मेजरली फरक असा जाणवतो की आपल्या इथे आपल्या जो उद्योजकांचा जो रेझिलियन्स आहे ना, तो प्रचंड जास्ती आहे. आपण हे सगळ्या गोष्टींकरता कोणाकडे तरी वाट नाही. आपण आपले उद्योजक हे जे दिसतात ते काही ना काही करून पुढे जातात. म्हणजे दॅट मे नॉट बी द प्रोसेस वे ऑफ डुईंग इट. आपण इथे अडकलोय, आपल्याला पुढे जायचंय, आपण 4 लोकांकडनं शिकतो आणि पुढे जातो. ही आपल्या देशातल्या उद्योजकांचे मोठा प्लस पॉइंट आहे. डीएनए मध्ये, आपल्या त्या डीएनए मध्येच आपण काही ना काही करून ते पुढे नेऊ. मी प्रत्येक वेळेस कोणावर डिपेंडंट राहणार नाही. हा जो आपल्या लोकांमध्ये जो मला गुण दिसला मागच्या 5-7 वर्षापासून मी जे काम करतोय या एरियामध्ये, तो मला बाहेरच्या जगामध्ये कमी दिसला. किंवा कदाचित तो त्यांच्या इथे 30-40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी असावा, ते त्याच्या पुढे गेलेले असावे आता. पण हा आपला इथला सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की उद्योजक हे आपल्या देशाचं भवितव्य आहेत पुढचं, याच्याबद्दल कॉन्फिडन्स येतो की यांना छोटे मोठे यांच्या मार्गात चॅलेंजेस सगळ्यांच्याच येतात, पण हे त्याच्यामुळे अडकून जाणार नाहीत, हे जाणारच आहेत पुढे. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की उद्योजक हा त्याच्या कर्तृत्वाने मोठा होता. आपण त्यांना फक्त मदत करतोय त्यांचा ग्रोथ फास्ट होण्याकरता, ओव्हरऑल देशाच्या विकासाकरता. त्यामुळे तो एक मला मेजर जाणवतो आणि तो आपल्या इथला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. आणि त्यांचे काय प्लस पॉईंट? त्यांचे प्लस पॉइंट्स ना, ते खूप जास्ती फोकस करतात एका विषयावरती. ते छोटा एक प्रॉडक्ट किंवा एकच विषय घेतात आणि त्याच्यावर ते काम करत राहतात. आपले लोक बरेचदा विविध गोष्टींवरती काम करायचा प्रयत्न करतात. अर्थात हा ज्यात प्लस पॉइंट असं म्हणता येणार नाही, त्यांचा देशच तसा आहे, तिथली सिस्टीमच तशी आहे, त्याच्यामध्ये कल्चर तसं आहे, एका याच्यावर सिंगल याच्यावर फोकस करावं तेच करत राहावं. आपण मल्टिपल गोष्टी करत राहतो आणि त्यातनं पुढे जातो. हे आपल्या डेव्हलपमेंटच्या नीडचा पण फरक असू शकतो. आय वोंट से अ प्लस ऑर अ मायनस, पण इट्स अ डिफरंट वे ऑफ वर्किंग. नक्कीच. हे अशाच देवाणघेवाणीमधनच नवीन गोष्टी शिकून आपल्याला पुढे जायचं असतं. कायम लोक विचारतात की देआसरा नेमकं करतं काय, देआसराशी कनेक्ट कसं व्हायचं. या पॉडकास्टमधनं देआसरा नेमकं काय करतं आणि देआसराशी कनेक्ट कसं करायचं हे तुम्हाला कळालं असेल. अशाच नवीन पॉडकास्टसाठी, नवीन गोष्टी बघण्यासाठी यशस्वी उद्योजकला सबस्क्राईब करा. हे फक्त तुमच्याजवळ ठेवू नका, हे तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण एखादी चांगली गोष्ट तुमचं आयुष्य बदलण्यास कारणीभूत ठरू शकते आणि तुमचा बिझनेस एका नव्या उंचीवर जाऊ शकतो. याचसाठी असे पॉडकास्ट बघत राहा, बदलत राहा, शिकत राहा. पुन्हा भेटू एका नव्या पाहुण्यांसह. तोपर्यंत धन्यवाद.